तर जय महाराष्ट्र भावांनो, तर आपण खूप दिवसातून यूट्यूबला म्हणा, ॲप्लिकेशनमध्ये म्हणा, आज जो सेक्शन येणार आहे तो येणार आहे डाऊट क्लिअर सेक्शन. तर बऱ्यापैकी कोणच घेत नसतं हा वाला सेशन, पण आपण घेणार आहे. डाऊट क्लिअर सेक्शन म्हणजे काय? ज्या पण मुलं आपली बॅचमध्ये आहेत, ठीक आहे, जी पण मुलं बॅचमध्ये आहेत फॉरेस्ट गार्डच्या, हा नंबर आहे, त्यांनी ज्यांनी पण जॉईन नसेल केला ते करू पण शकतात. तर ज्या पण मुलांना डाऊट येत असेल, हा व्हिडिओ बघा आज. तुम्ही काय करायचं, मला क्वेश्चन सेंड करा. व्हॉट्सअपला क्वेश्चन सेंड केल्यानंतर त्याची PDF बनली जाईल आणि तुमचा डाऊट अशा प्रकारे सॉल्व्ह केला जाईल. ही नवीन गोष्ट आपल्या बॅचमध्ये ॲड होत आहे. व मुलांना पण जरा समजून द्या की कुठं प्रॉब्लेम येतोय, म्हणून आपण हा यूट्यूबवर पण व्हिडिओ टाकत आहे. तर बघा आता, सगळ्यात पहिला जो प्रश्न आला होता, ठीक आहे, तो हा वाला होता. ठीक आहे. तर जर नीट तुम्ही बघितलं, ठीक आहे, जर तुम्ही नीट बघितलं तर टोटल बघू शकता इथं ABCD तुम्हाला दिसत नाही, म्हणून बघा ABCDE आणि F. प्रश्न वाचून दाखवतो तुम्हाला. बघा ABCDF ही 6 महिला एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राच्या बाहेरच्या बाजूला तोंड करून बसल्या होत्या. तुमचा इथपर्यंत तुम्हाला प्रश्न समजला पाहिजे की ह्यांनी काय म्हटले की ज्या 6 महिला आहेत त्यांचं पण ती तोंडांची दिशा आहे ती बाहेरच्या दिशेने आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढं सांगेन, जो दिशेचा आपण चार्ट करतो प्रत्येक वेळेस, लक्षात ठेवा, ही अशा दिशा झाली तर ही दिशा अशी झाली, तर ह्यांची जी तोंड आहेत लक्षात ठेवा ती बाहेरच्या दिशेने आहेत. आपण आतापर्यंत जे बघत होतो त्यांची तोंड केंद्राच्या मध्यभागी असायची, बऱ्यापैकी प्रश्नांमध्ये केंद्रांच्या मध्यभागी असायची, पण ह्यांची जी तोंड आहे ती बाहेरच्या दिशेने आहेत. जर समजा तुम्ही इथं थांबले, तर तुम्ही बघू शकता तुमची जी उजवी आणि डावी बाजू असेल ती बघा, राईट इकडं असणार, राईट पण इकडं असणार, राईट इकडं असणार, राईट इकडं असणार, राईट इकडं असणार. ठीक आहे, म्हणजे ही बाजू त्यांची उजवी येणार. तुम्हाला उजवी आणि डावी बाजू काढता आली पाहिजे, आणि जी लेफ्ट असेल ती ही असणार. आता ह्याच्यातली बघा उजवी आणि डावी बाजू तुम्हाला सांगतो, ही राईट असेल आणि ही लेफ्ट असणार. ही राईट, ही लेफ्ट, ही राईट, ही लेफ्ट, कारण ही त्यांची दिशा आता डायरेक्ट बाहेरच्या ह्याला आहे. ही राईट, राईट. ठीक आहे, राईट आणि लेफ्ट बाजू समजल्यानंतर प्रॉपर आता स्टेटमेंट तुम्हाला रीड करायचे. स्टेटमेंट काय दिलेले आहेत बघायचं आता आपण, की बघा जसं की ह्यांनी लिहिलंय, ह्याच्यात खूप फालतू गोष्टी दिलेल्या असतात. फालतू म्हणजे की आपण बघायचं नाही की कोण कुठल्या उजव्या बाजूला नाही आहे, डाव्या बाजूला नाही, हे नका बघू. बघा आता त्यांनी काय लिहिलंय, ई ही बीच्या एक शेजारी नाही. चला ठीक आहे, बघा ई हे बीच्या शेजारी नाहीये. ठीक आहे, बघा ह्यांनी काय दिलंय, बघा ई ही बीच्या शेजारी नाहीये. बघा हे काहीतरी वाक्य, चला, बी आणि सीच्या दरम्यान 3 महिला बसलेल्या आहेत. बघा आता हे तुमच्या कामाची गोष्ट आलेली आहे की बी आणि सीच्या ह्यांच्यात ज्या आहेत त्या 3 महिला बसलेल्या आहेत. आता हे वाक्य तुम्ही घेऊ शकता, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला एक प्रॉपर डायग्राम बनवायला जाईल. जर तुम्ही, ठीक आहे, जर तुम्ही बी जर इथं लिहिला, ठीक आहे, जर तुम्ही बी जर इथं लिहिला, तर त्यांनी काय म्हटलंय, बी आणि सीच्या ह्यांच्या दरम्यान 3 व्यक्ती बसलेल्या आहेत. तर मी काय करणार, अवघा आता ह्या डायग्राम मध्ये 2 वेळा डायग्राम काढू लागू शकते तुम्हाला. आता हा एक प्रकारे तुक्का आहे तुमचा. जसं की मी आता 1 2 3 घेऊ. आता बघा माझ्या दरम्यान किती बोललेत, 3 व्यक्ती बसलेले आहेत मध्ये. ठीक आहे, समजा मी असं केलं, 1 2 आणि 3चा गॅप घेतला आणि मी सी ला कुठं बसवणार, इथं बसवणार. जसं की बा बी आणि सीच्या दरम्यान 3 व्यक्ती बसलेल्या आहेत. नाहीतर मी असं करू शकतो, 1 2 3 करून सी ला इथं लिहू शकतो. म्हणजे माझे सी मध्ये एक तर इथं लिहू शकतो, नाहीतर एक तर इथं लिहू शकतो. ठीक आहे, समजा मी 1 2 3 करून सी ला इथं लिहिलं. आता हा तुक्का मारला एक प्रकारे. जर डायग्राम शेवटला जाऊन काही चुकायला लागली तर मग मला सी ला इथं बसून ही प्रश्न सॉल्व्ह करावा लागेल. आता मी डायरेक्ट काय करतो, एक तुक्का असा घेतला, आता माझा बरोबरी नाही येईल, तो देवाचा प्रश्न येईल. तर बी आणि सी यांच्या दरम्यान 3 महिला बसलेल्या आहेत. चला ठीक आहे, डी ही ए च्या शेजारी नाही. ठीक आहे, बघा यांनी काहीतरी असं वाक्य दिलंय, डी ही ए च्या शेजारी नाही. ए आणि एफच्या ही एफच्या लगतच उजवीकडे बसलेली आहे. बघा ए ही एफच्या लगतच उजवीकडे बसलेली आहे.
ए आणि बी यांच्या दरम्यान एक महिला बसलेली आहे. अगं आपल्याला ह्यांचं काही घेणं देणं नाही. पण बघा ए आणि बी यांच्या दरम्यान एक महिला बसलेली आहे. ईच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर कोण आहे? आता तुम्हाला असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर आता तुम्हाला काय बघायचे की बघा बी आणि सी. ठीक आहे. आता आपल्याकडे बी आणि सीचं स्थान माहिती आहे. तर आपल्याला ह्याच्यामधून बी आणि सीच्या बद्दल काय लिहिलेलं आहे का ते बघायचं. बघा आता बी आणि सीच्या याच्या दरम्यान आपण 3 महिला आपण बघितलं. ठीक आहे. डी ही एच्या शेजारी नाही. बघा आता इथं काही नाहीये. ए ही एफच्या लगतच उजवीकडे बसलेली आहे. ए आणि एफ आपल्याकडे ऑलरेडी काही लिहिलेलं नाहीये. ए आणि बी यांच्या दरम्यान एक महिला बसलेली आहे. बघा ए आणि बी यांच्या दरम्यान एक महिला बसलेली आहे. जर मग आता ए आणि बी बघा आता नीट बघा. ए आणि बी यांच्या दरम्यान एक महिला बसली आहे. म्हणजे आता ए आणि बीच्या मध्ये महिला बसलेली असं लिहिलेलं आहे. बघा आता माझा ए कुठं टाकू शकतो ज्याच्यामध्ये मी एक महिला लिहू शकतो. जगा बघा मला ए इथं लिहिताच येणार नाही कारण मध्ये एक महिला सांगितलेली आहे. तर मग मला ए कुठं लिहायला लागेल? इथे लिहावं लागेल. म्हणजे ए आणि बी यांच्या दरम्यान एक महिला बसलेली आहे. आता ए बी आणि सी ची मला पोझिशन आता समजलेली आहे. बघा प्रश्न थोडा क्लिअर दिसत नसेल म्हणून तुम्हाला थोडं समजायला प्रॉब्लेम येत असेल. पण आता आपल्याला ए बी सी ची जागा समजलेली आहे. ठीक आहे. तर आता परत एकदा वाचायला चालू करायचं. ठीक आहे. आपण ए बी सीच्या जागा काढलेल्या आहेत. तर आता आपण बघू शकतो की आता बघू शकता 3 ए ही एफच्या शेजारी लगतच उजवीकडे बसलेली आहे. बघा ए ही काय लिहिलंय? ए ही एफच्या लगतच उजवीकडे बसली आहे. तर बघा ए च्या लगतच उजवीकडे. ठीक आहे. ए च्या लगतच उजवीकडे काय कोण बसलेलं आहे? एफ बसलेलं आहे. तर आता बघू शकता ए ही एफ च्या लगतच उजवीकडे बसलेली आहे. नीट जर तुम्ही नीट बघितलं आता ह्यांनी काय लिहिलंय बघा ए ही ठीक आहे एफ च्या बघा ए ही एफ च्या इथं पोरं चुकू शकतात उजवीकडे. आता जर तुम्हाला नीट बघितलं ए ही एफ च्या लगतच उजवीकडे म्हणजे कोण ए कोणाच्या शेजारी बसले? एफच्या. ठीक आहे. आणि एफच्या कुठं? उजवीकडे. बरोबर. जर मी एफला इथं टाकलं समजा. ठीक आहे. तर एफची उजवी बाजू कोणती? ही आहे. म्हणजे एफच्या उजवीकडे लगतच कोण बसलंय? ए बसलेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला एफची पण पोझिशन समजली. ठीक आहे. आता बघू शकता तुम्ही बघा ए काय लिहिलंय? ई ही बी बघा इथं ह्यांनी एक स्टेटमेंट दिलंय ई ही बीच्या एक शेजारी नाही. ठीक आहे. म्हणजे ई जे आहे ठीक आहे ई जे आहे ते बीच्या शेजारी नाहीये. मग मला इथं ठेवताच येणार नाही. मग माझी ई इथं ठेवावं लागेल. कुठं? इथं. कारण त्यांनी स्टेटमेंटमध्ये लिहिलंय ई ही बीच्या एक शेजारी नाहीये. बरोबर ना? तुम्ही प्रश्न नीट रीड केला तर. आता जर माझं कुठला आता बघा मला सगळं समजलं. आता माझी एक पोझिशन राहिली ती कोणत्या शब्दाची राहिली ते बघायचं. आता बघा ए बी सी डी. आता मग माझा डी राहिलेला इथं लिहून टाकला. बरोबर. आपण सगळी डायग्राम बनवली प्रॉपर एकदम नीट वाचून सॉल्व्ह केलंय आपण. ठीक आहे. तर आता आपण बघू शकतो की ह्यांनी काय लिहिलंय ई च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर कोण आहे. जर माझं ई बघितलं ठीक आहे उजवीकडे जर ई च्या उजवीकडे जर बघितलं ई ची उजवी बाजू कोणती? आता ही बाजू राईट म्हणजे उजवी बाजू. ठीक आहे. ई च्या दुसरीकडे दुसऱ्या स्थानावर बघा पहिल्या स्थानावर सी आहे दुसऱ्या स्थानावर डी आहे. तर तुमचं ह्याचा आन्सर डी होऊन जाईल. ओके समजलं तुम्हाला? ज्या पण मुलाचा डाऊट होता तुम्हाला मी प्रॉपर सांगितलेलं आहे. मे बी क्वेश्चनसाठी मला इथं थांबावं लागेल जेणेकरून तुम्हाला प्रॉपर क्वेश्चन दिसून जाईल. ठीक आहे. बघा आपण काहीच केलं नाही. क्वेश्चन वाचलं. मी पहिलं जसं तुम्हाला शिकवलंय की पहिली गोष्ट किती गॅप आहे तो टाकणे. त्याच्यानंतर डावे उजवीकडे कोण बसले हळूहळू हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातोच.
ठीक आहे. आता बघा की आपल्याला क्वेश्चन आलाय की हे 2 क्वेश्चन त्या मुलाने पाठवलेले आहेत, बरोबर. भावा मला हा समजत नाही, हा तुला क्वेश्चन का अवघड गेला. आता तुम्ही जर नीट बघितलं, थोडंसं बदाम खा मित्रा, थोडंसं खूपच सोपा प्रश्न होता. कारण की ह्यांनी काय लिहिलं की ह्याच्यातला वेगळा शब्द कोणता आहे. आता जर तुम्ही नीट बघितलं, ठीक आहे, जर तुम्ही नीट बघितलं, बघा आता हे जे 725 आहे ते काय आहे, विषम. हे जेवढे पण मी संख्या सांगतोय त्या विषम संख्या आहेत. ह्या काय आहेत, विषम आहेत. आणि ही जी 236 संख्या आहे ती समसंख्या आहे. तर समसंख्या आणि विषम संख्या तुम्हाला म्हणजे सांगतो की ज्याला 2 नी भाग जात नाही त्या म्हणजे कोणत्या आल्या, विषम संख्या झाल्या. ठीक आहे, ज्याला पण 2 नी भाग जात नाही त्या म्हणजे विषम संख्या, आणि ज्याला पण 2 नी भाग जातो त्या म्हणजे समसंख्या. तर तुम्ही बघू शकता की समसंख्या आणि विषम संख्यांमधला फरक. थोडं कॉलर ओके केलं पाहिजे, थोडं गडबडी चालतो. ओके, आता ओके दिसतंय ना. तर बघा मग ह्याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर ह्याचं तुमचं 236 हे ऑड होऊन जाईल, म्हणजे हे वेगळा प्रश्न झाला. ठीक आहे, तर याचा आन्सर तुमचं 236 इन सम आणि विषम संख्यावरनच मी ह्याचा आन्सर काढलेला आहे. ओके, तर आता ह्याच्या खालचा प्रश्न बघूया. खालील समीकरणात बरोबर करण्यासाठी कोणत्या 2 संख्यांची अदलाबदल करावी लागते. ठीक आहे, अवघा मी तुम्हाला पहिली गोष्ट सांगितलंय की सगळ्यात पहिलं भागाकारला टार्गेट करायचं. काय करायचं, भागाकारला टार्गेट करायचं. मी पहिल्यापासून तुम्हाला सांगतोय. आता 114 डिवाइड बाय 57, जर लॉजिकल बघितलं 57 नी भाग जाणारच नाहीये. तर तुम्ही बघायचं की या 114 ला इथं 57च्या जागी, मी तर खालचं वाचत पण नाहीये, असं काय टाकावं जे 114 ला भाग जाईल. बघा 38 नी पण भाग जाऊ शकतो का, 19 नी पण भाग जाऊ शकतो का, 3 नी पण भाग जाऊ शकतो. मग त्याच्यामुळं आपल्याला अदलाबदल करावी लागणार आहे. आता मी जर नीट बघितलं, आता सगळ्यात पहिले मी काय करणार, 19 आणि 57 ची, ठीक आहे, अदलाबदल करू शकतो का आपण ते बघणार. ठीक आहे, 38 आणि 19 ची अदलाबदल करू शकतो का आपण ते बघणार. 57 आणि 38 ची अदलाबदल करू शकतो का आपण ते बघणार. आणि 114 आणि 19 ची अदलाबदल करू शकतो का आपण, ह्या गोष्टी बघणार आहेच. ओके, तर आता जर मी नीट बघितलं, जर मला आता 63 आणायचं असलं, ठीक आहे, तर बघा मी अदलाबदल जर मला करायची असली, ठीक आहे, तर सगळ्यात पहिला जर मी ऑप्शनवर गेलो, 19 आणि 57 ची जर अदलाबदल केली, ठीक आहे, तर बघा आता मी जर सम सॉल्व करणार. ठीक आहे, बघा 114, ठीक आहे, डिवाइड बाय, आता अदलाबदल झालेला म्हणजे माझा 19, ठीक आहे, 19 मायनस, ठीक आहे, 19 गुणुले आपण 19 ला इथं घेतलं. ओके, आणि हा इथलं पण अदलाबदल झाली ना आपली. ओके, 57 अधिक 3 गुणुले 38, बरोबर ना. आपण 19 आणि 57 ची अदलाबदल केलेली आहे. ठीक आहे, 19 आणि 57 ची अदलाबदल केली. थांबा, तुम्हाला समजणार नाही तर पोरं म्हणतील एकदम सिस्टमॅटिक हवं आहे आम्हाला. ठीक आहे, बघा आता आपल्याला जास्त पण संख्यांची अदलाबदल करायची. ठीक आहे, ते आपण पहिलं नॉर्मल संख्या लिहून घेऊ. 114, ठीक आहे, भागाकार, हे आपण सोडून द्या, वजा, आता आपल्याला 19 पण सोडून द्यावं लागेल. ठीक आहे, अधिक 3 गुणुले 38. आता आपण संख्यांची कुठल्या अदलाबदल करणार आहे, 57 आणि 19 ची करून बघणार आहे. ठीक आहे, जर मी इथं 19 घेतलं आणि इथं 57 घेतलं, म्हणजे ही अदलाबदल झालेल्या ह्या 2 संख्या आहेत. तर आता बघा 19 नी 14 ला भाग जातो का नाही, आता तुम्हाला ह्याचा पाडापाठ पाहिजे. ठीक आहे, आता जर 19 चा पाडा पाठ नसेल कुणाला, ठीक आहे, 19 चा पाडा पाठ नसेल, तर तुम्हाला मी सांगतो. बघा 1 3 5 7 9 11 13 15 17 19, ठीक आहे, दिसतंय का. आणि त्याच्यामध्ये बघा 9 8 7 6 5 4 3 2 1 0, ठीक आहे.
जर तुम्ही नीट बघितलं 19 टक्के 1 2 3 4 5 6 तर 19 टक्के जर केलं तर तुमचं 19 संख्या किती येणार 114 येणार. ठीक आहे. जर इथं बघितलं 6 वजा 57 अधिक 3 गुणुले 38. ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचे 38 गुणुले 3 करून बघायचे. ठीक आहे. कारण बॉडमॉस रूलनुसार सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायला लागतं गुणाकार करायला लागतं. जर तुम्ही 38 गुणुले 3 केलं ठीक आहे 8 त्रिक 24 2 3 त्रिक 9 आणि 3 त्रिक 9 आणि 2 111. ठीक आहे. 6 वजा 57 अधिक आता 38 गुणिले 3 जर केलं तर 114 येत आहे का नीट बघा. ओके यायलाच पाहिजे 114 आलं. ठीक आहे. तर आता बघा 57 वजा जर 6 केले आता आपण सगळ्यात पहिलं 57 वजा 6 करूया. ठीक आहे. 57 मधून जर तुम्ही 6 घालवले तर तुमचं किती येणार उत्तर येणार 51. ठीक आहे. आणि त्याचं मायनस येणार कारण वजा चिन्ह 57चं मोठे अधिक 114. आता 114 मधून तुम्हाला आता काय घालवायचे 51 घालवायचे आहेत. जर तुम्ही 114 मधून 51 घालवले ठीक आहे 4तून 1 गेले 3 आणि येते इथं तुमचं 6. आता चिन्ह 114चं मोठं आहे म्हणून तुमचं आन्सर इथं 63 येते. आता मी काय केलं सगळ्यात पहिलंच करून बघितलं आणि ह्याचं पहिलंच आन्सर राईट आलं. ओके सोपं होतं का एकदम सिस्टमॅटिक सॉल्व केले तुमच्या समोर. आता ह्याच्या नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ओके बघा 8 फेब्रुवारी ठीक आहे इथं काय लिहिलंय 8 फेब्रुवारी. मला वाटतं पेनाची थोडी साईज कमी करतो जेणेकरून मला ठीक आहे बघा. तर काय लिहिलंय 8 फेब्रुवारी 2020 रोजी शनिवार होता. 1 फेब्रुवारी 2016 रोजी आठवड्याचा कोणता दिवस येईल. आता जर तुम्ही लॉजिकली बघितलं लॉजिकली म्हणजे जसं की आता तुम्हाला माहिती असेल की समजा एक्झाम्पल देतो तुम्हाला. समजा की माझा 4 मार्च 2012 आणि 4 मार्च 2013 समजा इथं बर्थडे सोमवार असेल. ठीक आहे. तर समजा 1 वर्ष पुढे गेलं तर मंगळ येतो. ठीक आहे. हे एक्झाम्पलसाठी दिले हा लीप इयर पकडू नका सध्या तुम्हाला म्हणजे समजा मी काय म्हणतोय जेव्हा पण तुम्ही 1 वर्ष पुढे जाणार म्हणजे समजा आज 5 तारीख आहे. ठीक आहे 5 तारीख असेल 2016 मध्ये तर 5 तारीख 2017 मध्ये आली. समजा इथं रविवार असला तर नेक्स्ट ह्याला सोमवार असतो. समजले मी काय म्हणतोय समजा माझा या वर्षी 26ला बर्थडे रविवारी येतोय. जर पुढच्या वर्षी घेतलं तर कोणता येणार सोमवार येणार. मग त्याच्या पुढच्या वर्षी मंगळवार येणार. पण समजा जर चुकून लीप इयर आलं लीप इयर म्हणजे काय असतं तुम्हाला मी ऑलरेडी शिकवलेलं आहे. लीप इयर म्हणजे की त्याला 4ने भाग जातो म्हणा जसं की 2000 शतक झालं प्रॉपर 4ने भाग घालून बघितला आणि त्याचा पूर्ण भाग गेला तर तो लीप इयर असतो. मग लीप इयर मध्ये 2 असणार. समजा की जर आज सोमवार असेल तर मंगळवार आणि बुधवार घ्यायचा. समजलं बेसिक. मग ह्या क्वेश्चनला मी थोडं लॉजिकल सॉल्व करणार. आता काय लिहिलंय 8 फेब्रुवारी आणि 1 फेब्रुवारी असं काहीतरी लिहिलेलं आहे. ठीक आहे. समजा मी जर नीट बघितलं ठीक आहे समजा ही 1 तारीख ही 2 तारीख ही 3 तारीख ही 4 तारीख ही 5 तारीख ही 6 तारीख ही 7 तारीख आणि मी इथं आलो 8 फेब्रुवारीला. ठीक आहे 8 फेब्रुवारी किती 16ला आलो समजा. ठीक आहे. मग 8 फेब्रुवारी 17ला आलो 8 फेब्रुवारी 18ला आलो 8 फेब्रुवारी लॉजिकल हा आपला बुद्धिमत्तेचा आहे तर आपलं लॉजिक वापरायचं आणि 8 फेब्रुवारी 2020ला आलो. बरोबर आलो का. आता यांनी 8 फेब्रुवारी 2020 रोजी शनिवार सांगितलाय. कोणता वार सांगितलेला आहे आपल्याला बघा इथं त्यांनी सांगितले आपल्याला शनिवार. आता तुम्हाला सांगतो जर शनिवार सांगितला असेल तर ह्याच्या आधीचा वार आता समजा मग इथं कोणता वार यायला पाहिजे शुक्रवार यायला पाहिजे ना कारण 1 वर्ष पुढे गेलंय. आता लय जणांचा प्रश्न असेल
की हे तर 20 तर लीप इयर आहे, पण तुम्हाला सांगतो 28 फेब्रुवारीच्या तारीख ती पुढे गेलेली नाहीये. त्याच्यामुळे इथं 2नी वाढ झालेली नाहीये. मग ऑब्व्हियसली इथं काय येणार तुमचं? गुरुवार येणार. त्याच्या आधी बुधवार येणार. पण आता तुम्हाला सांगतो 16तून 17त घालवायचं असेल तर हे लीप इयर आहे ना, 2016 हे लीप इयर आहे. मी काय सांगितलं, लीप इयर मध्ये 2नी वाढ होते कधी पण. जसं की मग इथं जर मी सोमवार घेतलं, म्हणजे या तारखेला समजा आपण एक्झाम्पल घेऊ सोमवार, ठीक आहे. हा ठीक आहे. मग बघा, सोमवार नंतर मंगळवार बुधवार जर तुम्ही नीट बघितलं, ठीक आहे, इथं +2नी झालंय, इथं +1नी झालंय, इथं +1नी झालंय आणि इथं पण +1नी झालंय. म्हणजे आपण एक्झॅक्ट लॉजिकली तर बरोबर आलेलो आहे. बघा, या तारखेला जर सोमवार असेल, ठीक आहे, तर मग 1 तारखेला कोणता वार असेल? आता तुम्हाला नुसतं मोजायचं ना. इथं सोमवार आलं तर इथं रविवार, शनिवार, शुक्रवार, गुरुवार, बुधवार, मंगळवार आणि लॉजिकली तर सोमवार पाहिजे. आणि जर मी बघितलं तर मग माझा आन्सर सोमवार हे राईट इन. ठीक आहे, हे आन्सर राईट इन सोमवार. एकदम सोप्या भाषेत शिकवलंय मी तुम्हाला, काही लई मोठी गोष्ट केलेली नाहीये, की थोडंसं माझं लॉजिकल डोकं वापरलं. ज्याचा मी एक चांगल्या पद्धतीने वापर करेन तसा मी वापर केलाय. प्रत्येक गणिताला लई स्टेप्स आहेत. मला नाही माहिती कोण चार्ट काढतंय, कोण हे काढतंय. थोडंसं डोकं लावायचं, तारखा मागं नेणे, पुढं नेणे जमलं पाहिजे. मी तर असे क्वेश्चन अशाच पद्धतीने सॉल्व्ह करतो. त्यानंतरचा क्वेश्चन बघूया आपण. आता कुठले कुठले दिलेत पोरांनी. ओके. ओके. 1620चे 40% प्लस 960चे 30%, तर 512चे किती टक्के होईल? आता तुम्हाला सांगतो, या ज्या मुलांनी मला प्रश्न पाठवलेला हा पूर्णपणे गणितातला आहे. फॉरेस्ट गार्डमध्ये तर ह्याचं विचारणं खूप मुश्किल आहे. ठीक आहे, जरी मुश्किल जरी असलं, ठीक आहे, तर आपण काय करूया, ह्याला तरी सॉल्व्ह करूया. बघा, जो चे म्हणून लिहिलेला असतो त्याला गणित म्हणजे ह्याला मल्टिप्लाय म्हणतात ऍक्च्युअल मध्ये. ठीक आहे, चेचा अर्थ ह्याला फुली. आपण कधी गणिताची बॅच घेतलेली नाही, त्याच्यामुळे तुम्हाला काही गोष्टी माहिती नसतील, पण तरी पण आपण याला सॉल्व्ह करूया. तर आपल्याला पूर्ण आता बघा हे गणित सॉल्व्ह करावं लागेल. कोणतं हे सॉल्व्ह करून घ्यावं लागेल ना पहिलं. सगळ्यात इम्पॉर्टंटली हे सॉल्व्ह करणे. जर बघा मग 1620, ठीक आहे, 1620 गुणिले, आता जर पर्सेंटेजचा कुठल्या ह्याचा पर्सेंटेजचा मिनिंग असतो काय तुम्हाला सांगतो, 40/100. जर मला 35% असेल तर 35/100 म्हणजे 100 पैकी मला 35% पडलेले आहेत, ह्याचा अर्थ ह्याच्यामध्ये होतो. तर मग ह्याचा अर्थ पण तसाच होणार, 40/100 होणार, बरोबर. मग अधिक झाले 960चे 30%, मग 960 गुणुले 30/100 येणार, बरोबर. आपण इथपर्यंत आलो. बघा, तर आता आपण काय करणार, जेवढे पण शून्य आहेत त्या आपण शून्याला शून्य कट करणार. जसं की आता तुम्हाला सांगतो की बघा, आता मी ह्याचे 2 शून्य आहेत, ठीक आहे, हा एक शून्य कट केला, हा एक शून्य कट केला, ह्याला कट केला, ठीक आहे. ह्याच्यामध्ये पण तसंच केलं, ह्याला शून्य, एक शून्य ह्याला गेला, एक शून्य ह्याला गेला. आता आपल्याकडे राहिलंय काय, फक्त 162 गुणुले 4. म्हणजे आता आपल्याकडे काय राहिलंय, 162 गुणुले 4 अधिक 96 गुणुले 3. ठीक आहे. आता जर 162 गुणिले 4, आता तुम्हाला काही गणित स्वतःहून सॉल्व्ह करायला लागतील. 162 गुणिले 4, 4 दुने 8, 6 चोक 24, 2, 4 आणि 1 6, 648 अधिक 96 गुणिले 3. तर 96 गुणिले 3 जर केलं, बघा 6 के 7 6 12, 6 त्रिक 18, 9 त्रिक 18 आणि 1 19, तर अधिक 198 होऊन जाते. ठीक आहे. ओके. कोण तर चुकीचा 27 मिस्टेक झाली काय, 6 बरं 6 त्रिक 18, 1 9 1 9 9 2 18 9 27 288. ठीक आहे, इथं येईन 288. बघा, छोटे छोटे मिस्टेक्स गणित चुकवू शकतात तुमचं. आणि जर 648 अधिक 288 जर तुम्ही ह्यांची बेरीज केली
आता ह्यांची बेरीज पण तुम्ही इझिली करू शकता. ठीक आहे, एकच मिनिट. ओके, ठीक आहे. तर बघा आता जर तुम्ही 648 आणि 288 जर बेरीज केली तर ठीक आहे, नीट बेरीज करायची. बघा 8 आणि 8, बघा 8 आणि 8 काय येतो आपला 16 येतो. मग 6 घ्या, मग 1 घ्या, मग 8 आणि 4 12 आणि 1 3 13, ते 3 घ्या, 6 आणि 2 8 आणि 1 9 येतो. तर टोटल तुमचं ह्याचा आन्सर येऊन जाईल 936. ठीक आहे. आता बघा तुम्ही ओव्हरऑल काय काढलंय 936. आता प्रश्न कसा राहिला आपला 936 इज इक्वल टू 5000 चे किती पर्सेंटेज होईल. म्हणजे जे 936 आलेलं आहे आपला आन्सर ते 5200 चे किती टक्के होईल. म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला काय करायचे, जे पण आता आन्सर आलंय 936 डिवाइड बाय 5200 गुणुले 100 करायचे तुम्हाला. आता हे तुमचं इथून तुमचा आता आन्सर भेटून जाईल. जसं की म्हणजे 936 5200 गुणुले 100. जर तुम्ही ह्याला 2 शून्यला 0 कट केले तर आता तुमच्याकडे काय राहणार 936 डिवाइड बाय 52. ठीक आहे. जर तुम्ही आता अशा वेळेस काय करायचं तुम्हाला ते पण सांगतो की ह्याला भाग घालवत राहायचा. भाग म्हणजे काय बघा, आता जर समजा असं आहे ठीक आहे, तर तुम्ही ह्याला अर्ध करू शकता. अर्ध करू शकता म्हणजे बघा की आता समजा बे चोक 8. ठीक आहे, बे के बे, बे दुनी 4, बे त्रिक 6, बे चोक 8. ठीक आहे, बे चोक 8 आणि ह्यातला एक हातच्या राहिला 1. मग बे संग 12, 12 आणि इथं राहिले किती 13, 13तून मग 1 गेलं, मग काय आलं बे आठी 16. जसं की इथं पण बे के बे, बे दुने 4, मग हातच्या येतो 1, मग बे संग 12, मग 448 डिवाइड बाय 26 राहिले. आता जरी तुम्ही ह्याला सुद्धा अर्ध करू शकता. आता मला माहिती आहे की 26 ने ह्याला भागलं की 18 उत्तर येतंय. जरी एखाद्याला हा पण भाग जात नसेल तर ह्याचा पण तुम्ही भाग घालवा. बघा बे के बे, बे दुने 4, बे त्रिक 6, बे चोक 8, बे क बे आणि 13ला जर तुम्ही 113ला जर तुम्ही 234 ला भाग दिला तर तुमचं 18 आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, तुमचा 18 आन्सर येऊन जाईल. ॲज अ कन्फर्मेशन मी पण ह्याचं उत्तर चेक करून घेतो जेणेकरून तुमचा आणि माझा डाऊट क्लिअर होऊन जाईल. तसं तर बरोबरच आहे. 468 डिवाइड बाय 26. ओके, 18 आन्सर इथे एक्झॅक्ट राईट आहे. थोडंसं गणित होतं त्याच्यामुळे बुद्धिमत्ते आपले वनरक्षकवाले घाबरू नका मुलं, नाहीतर तुम्ही म्हणता नाही कुठनं आलं प्रश्न. काही घाबरू नका, आपलं सिलेबसमध्ये नाहीये. आता बघा भावांनो, ज्यांनी पण हा प्रश्न पाठवलेला आहे ठीक आहे, ज्यांनी पण कोणी पण प्रश्न पाठवलाय प्लीज थोडं ऑप्शन देत जावा जेणेकरून म्हणजे आम्हाला सॉल्व्ह करायला इझी जाईल. ठीक आहे. आता बघा, आता या टाईपचा ह्याने प्रश्न पाठवलेला आहे. आता तुम्हाला सांगतो हे जे ऑप्शन नसल्या कारणामुळं आपण ह्याचा आन्सर काढू शकत नाही. ओके, ह्याचा आन्सर तुम्हाला सांगतो. 256 हा कुणाचा पूर्व वर्गमूळ आहे. ठीक आहे, 16चा आहे का 14चा आहे. ठीक आहे, आता तुम्ही ह्याच्यामध्ये कन्फ्यूज असला 16चा. आता जर तुम्ही ठीक आहे बघा, आता जर तुम्ही 16चा आहे का 14चा इथं कन्फ्यूज होता. जर वर्गमूळ म्हणजे काय असतं, जेव्हा तुम्ही 16 गुणुले 16 करणार तेव्हा तुम्हाला 256 भेटणार. जसं की 9, 3 गुणुले 3 इज इक्वल टू 9. मग हे जे 16 आणि हे जे 3 आहेत हे त्याचे वर्गमूळ आहेत. मग ह्याच्यामुळे हे 256 म्हणजे 16. ठीक आहे, आणि 13ला 13 असं घ्या आणि 9 म्हणजे 3. तुम्ही ह्याला अशा पद्धतीने असं पण लिहू शकता 16, 3 आणि वर्गमूळ 3. ठीक आहे, हे तुमचं एक्झॅक्ट आन्सर झालेलं आहे. हे तुमचं ॲक्च्युअलमध्ये खरं तर आन्सर आहे. पण समजा ह्याच्यामध्ये जर अजून काही चेंजेस करून दिले यांनी, ठीक आहे, म्हणजे कधी काय होतं ह्याची तोडमोड पण करतात कधी कधी. आता मला ऑप्शन काय ते पोराचे माहीत नाहीत त्याच्यामुळे बघा, आता समजा 16 असलं ठीक आहे आणि जर 3 √13 असलं. ठीक आहे, कधी कधी काय करतात ह्याला छेदाला ठीक आहे, ह्याला छेद आणि ह्याला दोन्हीकडे √13 ने भाग देतात. जसं की आता ह्याला √13 डिवाइड बाय √13 असं करतात कधी कधी. ठीक आहे, कधी कधी करतात. मग असं जर केलेलं असलं ठीक आहे, असं जर ह्याच्यात केलेलं असलं तर तुम्ही जर नीट बघितलं ठीक आहे
जर तुम्ही नीट बघितलं की ठीक आहे, एक मिनिट, माझ्याकडनं काय चुकलं का? ओके, आपलं ठीक आहे, इथं √13, ठीक आहे. हां, तर आता जर तुम्हाला सांगतो एक एक्झाम्पल, जर √2 मल्टिप्लाय बाय √2 ह्याचा आन्सर 2 येतं. जर √12 इंटू √12 असेल तर याचं आन्सर 12 येतं. जर √5 इंटू √5 असेल तर त्याचं 5 आन्सर येतं. तर मग बघा, जर तुम्ही नीट बघितलं 16 झालंय, √3 झालेलं आहे, ठीक आहे. 3 इंटू √13 इंटू √13, बरोबर नाही? असंच झालेलं एक प्रकारे. जर √13 आणि √13 जर बघितलं, 16 √3, ठीक आहे. 3 मल्टिप्लाय बाय 13, मग ते त्रिक 39, मग 16 डिवाइड बाय 3 डिवाइड बाय 13 9. आता ह्याच्यामधले हे तर हे आन्सर असेल तुमच्या ऑप्शनमध्ये, किंवा हे असेल. त्याला तोडून सोडून म्हणजे नाही का, थोडंसं तुमचा टाइम वाढवण्यासाठी कधी कधी असा पण प्रश्न करतात. मग ह्या गोष्टी तुम्हाला थोड्याफार माहिती पाहिजेत. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, ओके. आता बघा, हा प्रश्न होता की 16.16 मल्टिप्लाय बाय 0.606 प्लस 0.2 प्लस 0.2 प्लस 8.555 प्लस 1. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. आता तुम्हाला सांगतो, तुमचा डाऊट असा आहे की तुम्हाला पॉईंटची गणितं समजत नाही. ठीक आहे, असा लय जणांचा प्रश्न आहे. बघा, माझा जो बॉडमॉस म्हणून चॅप्टर येतो तुम्हाला मी सगळं शिकवलेलं की पॉईंट कसा करायचा, काय नाही करायचा. त्यासाठी थोडासा कोर्स विकत घ्यावा लागेल. चला आता बघूया आपण. मी तुम्हाला पहिली गोष्ट सांगितलं, बॉडमॉस रूलमध्ये काय असतं भावांनो. बघा, बॉडमॉस म्हणजे ते समजून घ्या पहिलं. बघा, BODMAS, ह्याला म्हणतात बॉडमॉस. बॉडमॉसचा अर्थ काय असतं? काय सगळ्यात पहिलं आपण काय करणार आहे? ब्रॅकेट सॉल्व्ह करणार आहे. ब्रॅकेट नाहीये, ठीक आहे. ओ म्हणजे काय? ऑफ, ते पण नाहीयेत. डी म्हणजे काय? भागाकार. डी म्हणजे काय? डिव्हिजन. डिव्हिजन आहे का? नाहीये. मग आता आपल्याकडे हे तिन्ही गोष्टी नाहीयेत, ठीक आहे. मल्टिप्लिकेशन आता आहे. मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? हे. तर सगळ्यात पहिलं आपल्याला आता काय सॉल्व्ह करायचे? हे सॉल्व्ह करायचं आहे, ठीक आहे. सगळ्यात पहिलं 16.16 गुणुले 0.6, मग त्यानंतर सगळं अधिक आणि वजाबाकी ते आपण लास्टला करणार. मग आता जर तुम्हाला 16.16 मल्टिप्लाय बाय 0.6 ह्याच्यासाठी मी काय करणार? बघा, पॉईंट सगळ्यात पहिले पॉईंट काढा साईडला. ठीक, हे पहिलं सॉल्व्ह करणार आहे ना आपण. आता ह्याचे पॉईंट बघा, 16.16चे पॉईंट काढल्या तर आपण ह्याला 10⁻² साईडला केले ह्याचे, आणि ह्याचे पण 10⁻² साईडला केले. बघा, आता हे काय आहे तुम्हाला जरा समजतो की समजा 9.48 असेल, ठीक आहे. 99.3 असेल, 12.2 असेल. तर ह्याचा जर तुम्हाला पॉईंट काढायचा असेल, मी जर शिकवताना तुम्हाला शिकायचं असेल तर मी असंच शिकवणार आहे. ह्याला तुम्ही काय करायचं? 948 लिहा, आणि किती पॉईंट काढलेत आपण? 1 आणि 2 काढलेत, त्याला मल्टिप्लाय बाय 10⁻² लिहा. परत 999.3 असेल, ठीक आहे, तर त्याला पूर्ण संख्या बनवा आणि इंटू करायचं. आणि किती संख्येने आपण काढलेत पॉईंट? फक्त एक संख्येने काढलाय, तर आपल्याला काय करायला लागेल? 10⁻⁻1. जसं की आता 122 लिहा आणि इंटू 10⁻⁻1. जर तुम्ही नीट बघितलं, जर समजा तुम्हाला ह्याच्यातून ह्यात कन्वर्ट, बघा मी -2 अर्थ केला, ह्याचा अर्थ काय झाला? -2 म्हणजे 1 आणि 2 तुम्हाला इथं पॉईंट लिहायची गरज पडू शकते. -1चा अर्थ काय? की 1 इथं गेला तुमचा पॉईंट. -1चा अर्थ काय? म्हणजे बघा, हे आणि हे एकदम सेम होऊन जातं, ठीक आहे. आणि टेन्शन घेऊ नका, जसं जसं हळूहळू माझी तुम्ही लेक्चर करणार ह्याचा यूज समजेल. ह्याचा यूज तुम्हाला सांगतो भागाकार गुणाकार सगळीकडे होणार आहे. त्याच्यामुळे या मेथडने जर तुम्ही केलं -2 -3, तुमचं कुठलंच गणितात चूक होणार नाही. ते तसं करू नका की 2 पॉईंट इकडं, ते नका करू. मी जे सांगतोय ना तेच करा. तुम्हाला त्याचा फायदा हळूहळू समजणार, लगेच नाही समजणार, ठीक आहे. हो का, 10⁻² कुठले? ह्याचे. 10⁻² कुठले? ह्याचे घेतलेत आपण, ठीक आहे. आता बघा, हे झालं का आपलं? आता त्यानंतर आपण काय करणार? 166 मल्टिप्लाय बाय 1606 करणार. जसं की आपण बघा, 166 मल्टिप्लाय बाय, ठीक आहे, 0,606. आता हा 0 घेतला नाही तरी पण चालून जाईल, ठीक आहे.
कारण त्याची काही गरज नाहीये. जर आता जर ह्याचा गुणाकार करायचं म्हटलं तर तुम्हाला ही गुणाकाराची स्टेप माहितीच पाहिजे बघा. 6 36, मग आला वरती किती 3, मग 6 36 आणि 36 आणि 3 किती झाले 39. 36 आणि 3 किती मग 39. 9 इथं लिहिला आणि आपण वर 3 लिहिला. मग परत 6 36, 36 आणि 3 किती झाले 39 झाले. मग परत हातचे किती आला 3, मग 6 1 6 आणि 3 9, मग 999 तुमचं इथं आन्सर येते. मग त्यानंतर आता तुमचा काय झाला हा पहिला 6 सॉल्व झाला. मग आपण दुसरा शून्यवर आलो. मग आता दुसरा शून्य म्हटल्यावर इथं शून्य घेतला. ठीक आहे, इथं शून्य घेतला पण आपलं सगळीकडे शून्य येणार आहे कारण शून्याने शून्याला गुणून काय फायदा होत नाही. मग आपण तिसऱ्या संख्येवर आलो. लक्षात ठेवा जेव्हा आपण तिसऱ्या संख्येवर येणार ठीक आहे तेव्हा इथं एक शून्य झाला मग इथं 2 शून्य घ्यायला लागणार. लक्षात ठेवा पहिल्या संख्येला 1 शून्य आणि दुसऱ्या संख्येला 2 शून्य. ठीक आहे, त्यानंतर आता ऑलरेडी आपण बघा तुम्हाला सांगतो की 6 ने गुणून बघितलंय त्याचा आन्सर काय आलं 999 त्यामुळे मला डबल गुणायची गरज नाहीये. ठीक आहे, आता बघा जर मी ह्यांची बेरीज केली ठीक आहे ह्यांची बेरीज करायला लागते तर बघा हे 6 हे 9 हे 9 आणि 6 15, मग हातच्याला 1 9 आणि 9 18 आणि 1 19, मग 1 9 आणि 1 10, 9 आणि 1 10. ठीक आहे, मग 100 95 96 असं काहीतरी आन्सर आलेला आहे. आता लक्षात ठेवा हे बघा 10⁻² इंटू 10⁻². ज्यांनी पण माझा लेक्चर केलाय त्यांना माहिती की ह्या दोघांची बेरीज जरी केली तर काय येते 10⁻⁻4. -2 प्लस -2 काय येते वरचं -4 येते. मग आता बघा भावांनो -4 आलं मग आपल्याला -4 म्हटल्यावर ह्याच्यात किती वेळा पॉईंटने मागे न्यायचे 4 वेळा 1 2 3 4 म्हणजे इथं तुमचं आता सगळंच संपलं. म्हणजे ह्याचं पूर्ण ओव्हरऑल आन्सर काय आलं जर हे पॉईंट काढायचं म्हटला तर 100.9596 तुमचा आता आन्सर येणार. बरोबर, मग आपण हे सॉल्व केल्यानंतर ह्याचं उत्तर आलं तुमचं 100.9596. ठीक आहे, कारण आपण ह्याचा उपयोग पण केला पॉईंटचा. ठीक आहे, इझिली आपण मग त्याच्यानंतर ह्याचं हे सॉल्व झाल्यानंतर मग प्लस 02.02 ठीक आहे प्लस 8.55 मायनस 12.11. ठीक आहे, आता आपण हे केलं. आता आपण काय करणार भावांनो की मी जसं शिकवलंय आता आपण काय करू शकतो बघा बेरजेचे चिन्ह कुठं इथं जरी काही नसलं हे पण बेरजेचं चिन्ह असतंच आपण जसं ॲज अ गणिताच्या नियमानुसार. मग आपण जेवढं पण बेरीज आहे आता ती सगळी बेरीज आपण काय करणार एकसाथ करून घेणार आहे. मग एकसाथ करून घेणार म्हणजे बघा 100.9596. आता जेवढे पण भावांनो पॉईंट आहेत ते एक्झॅक्ट पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे जसं आपण करतो. जसं आता हे पॉईंट आहे तर एक्झॅक्ट आपण हा पॉईंटच्या खाली पॉईंट ठेवला. ठीक आहे, मग 02 आणि 02. ठीक आहे, मग अजून एक आहे 8.55 म्हणजे 8.55 आपण ते पण लिहिलं. मग बघा आता वजाबाकी नाही घ्यायची कारण आपण इथं सगळं बेरजेचं घेतोय आधीच. मग आता जे पण राहिलेले रिकामे आहेत ते शून्य घ्या जेणेकरून तुमच्या गणितात काही चुकणार नाहीये. ठीक आहे, मग यांची बेरीज करा. तुम्ही जर बेरीज केली बघा ह्याचं येणार 6 9 0 0 म्हणजे काय येणार 9, 5 आणि 5 10 आणि 2 12, मग येणार 1. बघा 5 आणि 9 किती येतात 14, 14 आणि 1 किती येतो 15, मग 1 8 आणि 2 10 आणि 1 11. आता पॉईंटचा पॉईंट एक्झॅक्ट लिहिला आणि 1 लिहिलं आणि 1 लिहिलं. आता हे सगळ्यांचं आन्सर काय आलं 111.5296. ठीक आहे, ह्याचं उत्तर काय आलं 111.5296 वजा 12.11. आता तुम्हाला ह्यांची काय करायची वजाबाकी करायची आहे. ठीक आहे, जर बघा 111.9296 वजा 12.11 आणि इथं काय घेणार आपण उरलेल्या ठिकाणी सगळीकडं शून्य घेणार. ठीक आहे, आता बघा 6तनं शून्य गेले किती येतात 6 येतात. 9तनं शून्य गेले किती येतात 9 येतात. जर 2 मधून 1 गेला 2 मधून 1 गेला किती येतो 1 येतो. 5तनं 1 गेला किती येतो 4 येतो. ठीक आहे, पॉईंटला पॉईंट बघा 111 मधून जर तुम्ही 12 घालवले एक्झॅक्ट तुमचा आन्सर येणार 99. सिंपल आहे ना, वरच्या 11 आणि 99.
आता 99.41 96 तुमचा आन्सर येते. समजा जर ह्यांचा आन्सर 4 डिजिटमध्ये असेल, बघा आता इथं काय तुमचा 9 आहे, तर 99.42 आन्सर पण तुमचं राईट होऊन जाईल. कारण इथं जर 9चा आकडा असला तर इथली एक संख्या तुम्ही वाढवू शकता. ओके, गणित हा तुमचा क्लिअर झाला असेल, हा डाऊट तुमचा. बघू आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. मेरे दिल को सताओ ना. आता बघा हा क्वेश्चन तुम्हाला मी सॉल्व्ह करून देणार नाही भावांनो, कारण हा आपला कोर्स आहे. या नंबरवर मेसेज करा, नाहीतर आपल्या यूट्यूबवरती बॉडमॉस रूल शिकून घ्या. ठीक आहे, बॉडमॉस रूल शिकून घ्या. बॉडमॉसमध्ये मी ह्या क्वेश्चनचं घन कसं काढायचं हे शिकवलेलं आहे. ह्याचं घन निघाल्यानंतर सगळं तुम्हाला सॉल्व्ह करता येईनच. पण ज्या पण मला मुलींनी हे पाठवलेलं आहे, त्यांचा डाऊट काय होता की त्यांचं म्हणणं होतं की त्यांना पॉईंट मच्छी गणितं सॉल्व्ह होत नाहीये. ठीक आहे, पॉईंटची गणितं. जसं की मी तुम्हाला एक सांगतो, बघा लक्षात ठेवा की समजा, ठीक आहे, ठीक आहे, आणि असं आलं, ठीक आहे, आणि बघा समजा 2 पॉईंट हो का, आता ह्यांचा भागाकार आहे. ठीक आहे, आता ह्यांचा काय तुमचा भागाकार आहे एक प्रकारे, म्हणजे काय 444.12. ठीक आहे, आणि 2.221. त्यांना ह्या पॉईंटमध्ये पण प्रॉब्लेम येत असे ना अंदाजे. ठीक आहे, आता बघा लक्षात ठेवा, मी तुम्हाला काय सांगितलं की पॉईंट काढवायची एक ट्रिक आहे. ती काय येते 444.22 इंटू 10⁻². ठीक आहे, हे आपण केलं मगाशी बरोबर. आणि ह्याचा आपण कसं करू शकतो, हाही अशी संख्या आहे सगळी, आणि ह्याला किती पॉईंटने भाग आलोय 1 2 3 4, म्हणजे टोटल 5, म्हणजे 10⁻² तुमचं काय येणार 5 येणार बरोबर. जर तुम्ही ह्या दोघांना भागाकार घातला, ह्याचं सरळ उत्तर तुमचं 1 उत्तर येते, राईट. ह्याचं उत्तर तुमचं 1 येऊन जाईल. पण आता या भागाकारमध्ये काय करतात, हे 5ला आहे ना वर नेणार, म्हणजे काय येणार, हे 5 तुमचं आता वर जाणार, मग हे काय होणार 10⁻+5. ठीक आहे, +5. बघा -2 आणि +5 काय होतं, -2 आणि +5 होतं तुमचं, तुम्हाला सांगतो -2 अधिक 3, तर होतं 10⁻3. +3 याचा अर्थ काय, 1 मध्ये 3 शून्य ऍड करणे, तर ह्याचं तुमचं उत्तर 1000 उत्तर येणार. जरी तुम्हाला हा डाऊट समजला नसेल तर ह्याचा तुम्ही एक कमेंट करा की की सर आम्हाला पॉईंट मधले गणित अजून पण समजत नाहीयेत. ह्याचा मग 2-2.5 तासाचा एक मोठा लेक्चर घेऊ, त्याच्यामध्ये सगळे पॉईंटचे गणितच घेऊन येते. मग भागाकार असू गुणाकार असू सगळी पॉईंटची गणित आपण सॉल्व्ह करू, जरी तुम्हाला ह्याच्यावरून जरी समजलं नसेल तरी सुद्धा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा आता 9.75 अधिक 3.5 प्लस 4.25 वजा 9.25 वजा 5.50 प्लस 4.75. आता लक्षात ठेवा, प्रत्येक ह्याची एक रूल असतो, प्रत्येक खायची पद्धत ह्याची पद्धत सेम असते. जसं की बघा मी तुम्हाला सांगितलंय बॉडमॉस. ठीक आहे, बॉडमॉस सगळ्यात पहिलं काय येतं ब्रॅकेट. ठीक आहे, ऑफ म्हणजे काय घन क्यूब हे सगळे असतात. हे काय भागाकार गुणाकार अधिक आणि वजाबाकी. आता ह्याच्यामध्ये भावांनो आपला सगळ्यात पहिला ब्रॅकेट आहे. ठीक आहे, तर बघायचं आता ब्रॅकेट पहिला सॉल्व्ह करायला लागेल, तर आपण काय करणार ब्रॅकेट मधले आता एक्झाम्पल बघा, इथं काय दिलंय ब्रॅकेटच्या आतमध्ये 9.25 वजा 5.50 वजा 4.75. आता तुम्हाला वाटत असेल की पहिलं भागाकार वजाबाकी करायची का अधिक करायची. आता समजा अजून एकदा घेतलं 9.25 वजा 5.50 वजा 4.75. बघा तुम्ही कुठलंही सॉल्व्ह करा पहिलं, काही अडचण येत नाही ब्रॅकेटमध्ये. समजा तुम्ही या दोघांचं करा नाहीतर या दोघांचं पहिलं करा, काही तुम्हाला अडचण येणार नाहीये. जसं की 9.25 वजा 5.50 केलं, काय केलं तुम्ही, समजा
9.25 वजा 5.50 सगळ्यात पहिलं केलं. बघा कोणतंही चिन्ह नसतं तेव्हा इथं अधिक असतं आणि ह्याच्या पण पुढं अधिक असतं. ठीक आहे. 9.25 वजा 5.50 केलं. ठीक आहे. 9.25 वजा 5.50. ठीक आहे. आता बघा 5तनं 0 गेले किती होतात? ठीक आहे. 5 होतात. पण आता 2तनं 5 जात नाही म्हणून आपण काय करणार? ह्याच्याकडून एक संख्या घेऊन 8 करणार आणि याला 12 करणार. मग 12तून 5 गेले किती येणार? 7 येणार. ठीक आहे. 12तून 5 गेले किती येणार? 7 येणार. ठीक आहे. आणि 8तून 5 गेले किती येणार? 3.75 येणार. ठीक आहे. काय येणार? 3.75 ह्याचं तुमचा आन्सर येतंय आणि वजा 4.75. आणि जर तुम्ही ह्या 3.75 वजा 4.75 केलं तर तुमचं याचा आन्सर येणार वजा 1. ठीक आहे. आता परत ठीक आहे. बघा आता 5.50 वजा 4.75 केलं. इथंच तुम्ही चुकले. कारण आपल्याला जे करायचे ते -5.50 वजा 4.75. मग रूल काय म्हणतो? मायनस आणि मायनस काय असते? ती बेरीज असते. मग आपण आता ह्या दोघांची काय करणार? बेरीज करणार आहे. ठीक आहे. 5.50 कारण मायनस मायनस प्लस. आता हा रूल कुठला झाला तुम्हाला सांगतो. बघा वजा वजा अधिक, अधिक वजा वजा, वजा अधिक वजा, अधिक अधिक वजा, अधिक अधिक अधिक. आणि नियम मोठ्या संख्येचे चिन्ह हा तुमचा नियम आहे. म्हणजे जसं की आता आपण फॉलो करून बघूया. जसं की आता वजा वजा काय येते आपलं? वजा वजा हा रूल फॉलो होतोय. ठीक आहे. वजा वजा तो रूल फॉलो होतोय. मग काय होणार? 5.50 ठीक आहे आणि 4.75 ची तुमची बेरीज होणार. ठीक आहे. बघा बेरीज म्हटल्यावरती तुमची बघा हे 5 झाले, 5 आणि 7 12 झाले, 5 आणि 4 आणि 9 म्हणजे उत्तर येतं तुमचं 10.25. ठीक आहे. म्हणजे बघा अधिक 9.25 आणि आपला रूल आहे मोठ्या संख्येचे चिन्ह. आता ह्या दोन्हींमधली मोठी संख्या कुठली आहे? काही का घेणं देणार? दोन्हीकडे वजा चिन्ह म्हणजे वजा चिन्ह तुमचं आता इथं येणार आहे. मग वजा 9.25 वजा 10.25. ठीक आहे. जर तुम्ही 9.25 वजा 10.25 केलं तर तुमचं ह्याचं पण उत्तर वजा 1 येणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही असं खावा नाही तर तसं खावा तुमचा आन्सर वजा 1च येते. मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला हे सॉल्व्ह करून दाखवलं. त्याच्यामुळे इथे चुकू नका. चिन्हांचे नियम माहिती असले की तुमचं गणित अवघड नाहीये. मग आता जर आपलं वजा 1 येत असेल म्हणजे ह्याचं तुमचं आन्सर काय येतं एक प्रकारे वजा 1. ठीक आहे. सॉल्व्ह केलं ते मिटवतो मी. ठीक आहे. आता बघा भावांनो की कधी कधी गडबड करायची नाही. जसं की 9.75 अधिक 3.5 अधिक 4.25 वजा आणि ह्याच्या आतमध्ये जे राहिलेलं आपण सॉल्व्ह केलं वजा 1. आता अजून पण आपला ब्रॅकेट सॉल्व्ह झालेला नाहीये. मग आपण आता ब्रॅकेट सॉल्व्ह करू. 9.75 अधिक 3.5 अधिक 4.25. जेव्हा वजा वजा होतं तेव्हा ते काय होतं? अधिक होतं आणि मग 1 येतं. आता भावांनो काय करायचं? आपल्याला सगळ्यांची एक साथ बेरीज करायची आहे. बेरीज करायला लई मोठी गोष्ट नाहीये तर आपण बेरीज घेऊयात आपण. बघा 9.75 ठीक आहे. मग 3 काय आपलं 5 आहे. त्याच्यानंतर काय आपलं 4.25 कारण आपल्याला पॉईंटच्या खाली पॉईंट टाकायचा आहे फक्त. हे पॉईंट एक्झॅक्ट मोठे मोठे दिसून द्या. मग त्याच्यानंतर आपलं काय उत्तर 1 आलंय. मग आपलं 1 कुठे येणार? इथे येणार. ठीक आहे. आता मग ह्यांची तुम्ही काय करणार? बेरीज करणार. ठीक आहे. आता बघा जे पण काय उरलंय आता बघा 1.00 लिहिला तरी काय फरक पडत नाहीये आणि उरलेल्या ठिकाणी फक्त 0 टाका आणि बेरीज करा. बघा ह्याचं उत्तर येते 5 आणि 5 आणि 2 10. मग 0 आणि 1 वर येणार. ठीक आहे. 5 आणि 7 12 13 14 15. मग 5 येणार. मग हातच्याला 1 9 आणि 3 12 12 आणि 1 13 13 आणि 4 17 आणि 1 18 येणार आणि 18.50 तुमचं ऑप्शनमध्ये आहे का? मग तुमचं उत्तर येणार 18.50. ओके. सोप्या भाषेत. मग आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया.
डाऊट क्लिअरिंग सेक्शन. बघा 21 मुलीच्या एका रांगेत जर मोनिका जवळ 4 स्थळ उजवीकडे स्थलांतरित झाली, ठीक आहे, तर तिचा डावीकडून क्रमांक 12वा येतो असे असल्यास तिचा किती मूळ क्रमांक येतो? बघा आता वनरक्षक मध्ये समजा तुम्हाला काहीच येत नाही, ठीक आहे, 21 मुलींच्या एवढं दिलेलं आहे. आपण काय करणार, 21 मुलींची लाईनच काढणार सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. सरळ मी 21 मुलींची लाईन काढून टाकली एका वही आणि पेनने. जर रांगेत मोनिका जवळ 4 स्थळ उजवीकडे स्थलांतरित झाली, ओके, ती काय झाली, 4 स्थळ स्थलांतरित झालेली आहे, तर तिचा डावीकडून क्रमांक 12वा येतो, ठीक आहे. आता लक्षात ठेवा, ही उजवी बाजू असती आणि ही डावी असते. काय असते, ही डावी असते, ठीक आहे. आता काय लिहिलंय की तिचा डावीकडून क्रमांक 12वा येतो, बस, ती स्थलांतरित झाली आणि तिचा डावीकडून कितवा क्रमांक येतो, 12वा येतो. जसं की बघा, पहिला दुसरा तिसरा, हा डावीकडून घ्या, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा 10वा 11वा 12वा, म्हणजे डावीकडून ती 12व्या क्रमांकावर आहे. कोणतरी आहे आपले 12व्या क्रमांकावर इथं थांबलेली आहे, ठीक आहे. तर असे असल्यास उजवीकडून मोजल्यास तिचा मूळ क्रमांक कोणता? मूळ क्रमांक विचारलाय. आता बघा, ती स्थलांतरित झाली असली म्हणजे तिचा मूळ क्रमांक काय झाला, हाच झालेला आहे. तिची स्थलांतरित म्हणजे आता समजा तिचं अगोदरची जरी आपण काढली, तिने काय म्हटले, उजवीकडून स्थलांतरित झाली आहे, बरोबर, 4 स्थळ, त्याचं काही मॅटर होत नाही, म्हणजे ही फक्त तुम्हाला फसवण्यासाठी दिले. जर उजवीकडून तिचा क्रमांक मोजला, पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा 10वा, तर तिचा उजवीकडून कितवा येतोय, 10वा येतोय. ऑप्शन मध्ये 10वा असेल तर हे 100% तुमचं आन्सर राईट असेल, ठीक आहे. म्हणजे जे उजवीकडे स्थलांतरित झालंय, अरे ती बाबा उठून कुणाकडे काय जाईल ना. म्हणजे एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, एखादी मुलगी आहे, बरोबर, ती पहिला कुणाची XYZ असेल आणि ती आता मोहन नावाच्या पोराची आहे, गर्लफ्रेंड असेल, ठीक आहे. तर आपल्याला पास्ट काही मॅटर करत नाही, कारण त्यांनी इथं पास्ट त्याचा विचारला नाही. त्यांनी विचारलं नाही की स्थलांतरितच्या आधी तिची काय पोझिशन होती, तिची एकदम करंट स्टेटस विचारली, उजवीकडून म्हणा डावीकडून म्हणा, तर त्याचा आन्सर तुमचं 10व्या क्रमांकावर येऊन जाईल. तसं तर आपले हे गणित फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करतोच, पण आज जरा म्हटलं चला ठीक आहे. भावांनो, हा क्वेश्चन तुम्हाला प्रॉपर होमवर्क राहील, ठीक आहे. हा होमवर्क आहे, ह्याचं मला तुम्हाला कमेंट हवा आहे, ठीक आहे, कमेंट पाहिजे. हा क्वेश्चन घ्या, फोटो काढून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. ह्यांनी काय लिहिलंय बघा, तुम्हाला सांगतो, जे 0 आहे, ठीक आहे, जे 0 आहे ते कोणत्या भाषेत आहे, 16 10 18 12, 16 10 18 12, ठीक आहे. तर हंटला कसे लिहिले जाईल, ठीक आहे. तर तुम्ही ह्याचा एक्झॅक्ट चार्टवर हा तुम्ही काढून बघा, ह्याचं कसं असेल, ठीक आहे. बघा आता भावांनो, ठीक आहे, आपण हा एक क्वेश्चन, श्रेणीत बरोबर नसलेले पद कोणते, ठीक आहे. हा एक तुम्हाला मी होमवर्क देतो. अशा 2 तुम्हाला एक होमवर्क आहे, हा पण इझी आहे. आणि आता मी लेक्चर खूप दिवसातनं घेतले, ह्या दोन्ही ह्याचे मला काय पाहिजेत, कमेंट हवेत. या दोन्ही प्रश्नांचे कमेंट हवे आहेत. जसं की तुम्ही बघू शकता, 16 नंतर परत 16 16 32, मग 32 तरी काय येतंय, हे तुम्हाला नसलेले एक पद चुकीचं आहे. त्यामध्ये 16 पद चुकीचं आहे का 1320 पद चुकीचं आहे, ते तुम्हाला आता कॅल्क्युलेटिव्ह मारायचं आहे. बघा, 8 नंतर 16 येऊ शकतो, 16 दुने 32, 32 दुने 64 पण येत नाहीये. हा थोडा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे, हा तुम्हाला ह्याचा कमेंट करायचं आहे. आणि जरी तुम्हाला ते समजलं नाही, टेन्शन घेऊ नका, हे दोन्ही जे शेवटचे प्रश्न आहेत मी परत पुढच्या डाऊट क्लिअरिंग सेक्शनमध्ये घेईनच, पण तुम्ही काय शिकला मला बघायचं आहे. बघा, आपल्या ग्रुप जे पण बॅचमध्ये मुलं आहेत
त्यांना एवढंच म्हणायचे, जेव्हा पण माझा मेसेज येईन कधी पण तुम्हाला, तुम्ही काय करायचं, मला फोटो पाठवा असे जे आज मुलांनी मला पाठवले. आणि मी ऑलमोस्ट सगळे फोटो घेऊन ते सॉल्व्ह केलेले आहेत. जर फोटोंची क्वांटिटी जास्त वाढली, जसं की 40-50 फोटो आले, प्रश्न आले एक प्रकारे, तर आपण थोडेसे 2-3 लेक्चरमध्ये घेणार आहे. जसं आज प्रश्न खूप कमी आले, तर तसं आपण डाऊट क्लिअर सेक्शन केलेलं आहे. आणि जे आपण मुलांना आपला वनरक्षकचा काही कोर्स वगैरे विकत घ्यायचा असेल, तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या खाली लिंक असती. वाटलं तर या नंबरवर मेसेज करा, वनरक्षक कोर्स ॲप डाउनलोड करा आणि कोर्समध्ये तुम्हाला असा डाऊट क्लिअरिंग सेक्शन सुद्धा भेटून जाईल. चला, जय महाराष्ट्र आणि जय भारत.